बाप्पा आज ना सॅम्पलचे डबे बनवायचे, त्यामुळे आजचं जेवण ना जरा एक्स्ट्रा टेस्टी होऊ देत. काय ना, ही ऑर्डर आपल्याला मिळाली पाहिजे रे. ही ऑर्डर आपल्याला मिळाली ना तर घरच्या बजेटमध्ये खूप फरक पडेल. बघतोयस काय, मदत कर ना. बाप्पाऐवजी बाबा चालेल ना मदतीला? बाबा बाबा हो, तुम्ही एवढ्या सकाळी कसे उठलात? मग आज नवीन 10 डबे तुला तयार करायचे, रोजचे डबे आहेतच. आता एवढं सगळं काम तू एकटी करणार आहेस का? नाही, म्हणून तुझा बाबा उठला. बरं मला एक सांग आता, हे गाजर आहे हे हलव्यासाठी किसायचे की सलाडसाठी त्याच्या चकत्या करायच्या? द्या. हे सगळं ना मी करते, तुम्ही फक्त माझ्याजवळ बसा, तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. जरा हळू बोला रे, शांत झोपू पण नाही ते. अर्पिता तुला खरं सांगू का, हे तुझी आई तुला जेव्हा जेव्हा बोलते ना तेव्हा मला ना खूप त्रास होतो. मी तिला ना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती. भाऊ ठीक आहे हो, मी नेहमी काय म्हणते, मांजरीच्या पिलाला मांजरीचे दात लागतात का? नाही ना. मग असं म्हणून स्वतःची समजूत घालतेस ना ग. पण बाप आहे का मी तुझा, आतल्यात कशी रडतेस, हुंदका गिळत कशी हसतेस, सगळं कळतच का मला. बाबा एवढे सिरियस नका हो. मला सांगा, जेवणात मीठ आणि मसाला नसेल तर चालतं का? नाही ना. तसाच आपल्या घरातला मीठ आणि मसाला आहे आई. त्या झणझणीतपणा जर आपल्या आयुष्यात नसेल तर काय जाण आहे आपल्या घरात? तुम्ही दोघी ना सुधारणार नाही. म्हणजे ती पदार्थ बिघडवते आणि तू बिघडलेला पदार्थ खुबीनं चटकदार केल्याशिवाय गप्प बसत नाहीस. बरं मला आता सांग, काय करायचं? मार दिया जाए या छोड़ दिया जाए? बाबा का गाजर किसायचे का कापायचे ते विचारतोय. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. काय हो, काय झालं? मला बरं नाही वाटत आहे का? तुम्हाला पाणी आणून देऊ का? नको. सावकाश सावकाश सावकाश, श्वास घ्या, शांत व्हा. काय झालं? काल रात्रीपासून तब्येत नरमले, अंग पण दुखते, कणकण पण आहे अंगात. मग आराम करा ना, बाहेर कशाला पडताय? 2 दिवस आराम करा, बरं वाटेल. काम कोण करणार आहे बाबा? माझी दुधाची लाईन, तिथे वेळ महत्वाची. लोकांना जर वेळेत दूध नाही मिळालं तर गडबड होते. पहिल्या चहावर अख्खा दिवस काढणारे कितीतरी जण आहेत, तर त्यांची चिडचिड होते, कामाची खोट होते. मला जावं लागेल. अहो काका थांबा, हे बघा, एवढी दगदग करायची काही गरज नाहीये. एक काम करा, ती नावांची लिस्ट माझ्याकडे द्या, मी आज टाकतो दूध. आपण अहो द्या, तुम्ही उशीर होतोय ना, द्या. पिशवीमध्ये ही पिशवी सायकल. लिस्ट आहे आणि हे बिल पण आहे. हे बिल पण द्यायचं. त्याच्यात नाव आणि पत्ते. हो पोचवतो, तुम्ही आता आराम करा, गोळ्या घ्या, मी पटकन पोचून येतो. आणि लवकरात लवकर बरं व्हायचं, हे रोज रोज नाही करणार आहे मी, त्यामुळे आराम करा आज. हा
सावकाश. फोन पण लागत नाहीये यांचा. कुणाचं ग? काय झालं? अहो काकांनी दूध टाकलं नाहीये आज आणि त्यांचा फोनही लागत नाहीये. कालचं पण जराही दूध शिल्लक नाहीये. आज बहुतेक कोरा चहाच प्यावा लागणार आहे. बाबा मी ना पटकन नाक्यावर जाऊन दूध घेऊन येते. अगं नाक्यावर कुठलं, खूप लांब दुकान आहे ते. जाऊन यायचं म्हटलंस ना तरी अर्धा पाऊण तास जाईल. हे बघ बाबा, डबे वेळेवर पोहोचायला पाहिजेत. हा, कळायला लागल्यापासून ना सगळं स्वतःच्या खांद्यावर घेतलेस. लग्नाचं वय झालं तरी आमचीच उस्तवार करत बसलीस. बाबा काय सारखं लग्न लग्न करता तुम्ही? तुम्हाला पण आईसारखं मला घरातून हाकलवायची घाई लागले का? हे आईचं सोड ग. पण खरं सांगू का, मला सारखं असं वाटतं की लग्नानंतर तुझ्या आयुष्यात तुला भरभरून प्रेम मिळावं, असा आपलेपणा मिळावा, सुख मिळावं. मी देवाजवळ नेहमी प्रार्थना करतो, असा माणूस, असा जोडीदार तुझ्या आयुष्यात यायला हवा. तुझा बाप्पा आहे ना, असा कोणीतरी तुझ्यासाठी नक्की पाठवणार बघ. चुकला हिशोब. काका तुम्ही पण ना. माझ्या पुण्यात ना ते एवढं वजन आहे. खरंच? बर नाही म्हणजे तुमच्या पुण्याईमुळे खरंच असा कोणी येणार असेल ना, तर त्याने आत्ता हा दुधाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला यावं. मग आयुष्यात घ्यायचं बघू. आला. बाबा चहा